नमस्ते विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 बघितला होता. चला तर सुरू करूया क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आलेले क्वेश्चन्स बघा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन हा कंपल्सरी क्वेश्चन असतो. म्हणजे जर ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ 80 मार्क्स मिळवायचे असतील तर याच्यातले सर्व ऑप्शन्स सर्व क्वेश्चन्स तुमचे त्यांचे आन्सर्स करेक्ट आली पाहिजे. ओके, आता त्यातला पहिला प्रश्न बघा. फर्स्ट क्वेश्चन, राईट द निगेशन ऑफ द स्टेटमेंट देअर एक्झिस्ट n belongs to capital N such that n plus 8 is greater than 11. ओके, याचा आपल्याला निगेशन लिहायचं आहे. तर बघूया क्वेश्चन. राईट दी निगेशन ऑफ द स्टेटमेंट देअर एक्झिस्ट n belongs to set of natural number such that n plus 8 is greater than 11. याचं निगेशन लिहायचं आपल्याला. नाव दी सोल्युशन. देअर एक्झिस्ट तर इथे फॉर एव्हरी n बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर n प्लस 8 ग्रेटर दॅन 11 असेल तर n प्लस 8 लेस दॅन ऑर इक्वल टू 11. आणि हे झालं त्याचं दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन. नेक्स्ट, राईट युनिट वेक्टर इन the opposite direction to u bar, which is equals to 8 I cap plus 3 j cap minus k cap. युनिट वेक्टरची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. वेक्टर अपॉन इट्स मॅग्निट्यूड इज कॉल्ड दी युनिट वेक्टर. ओके, नाव दी सोल्युशन. फर्स्ट, लेट्स फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ द गिवन वेक्टर u bar. The magnitude means what? Mod of u bar is mod of u bar is equals to I j k चे जे काही कोएफिशिएंट असतील त्यांचे स्क्वेअर करायचे आणि ॲडिशन इन रूट ऑफ 8 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस -1 ब्रॅकेट स्क्वेअर. and hence you will get here mod of u bar is equals to in root of 64 plus 9 plus 1 is equals to in root of 74. हे magnitude आला. Next, we find unit vector in the direction u bar by dividing each component of u bar by its magnitude. युनिट वेक्टर म्हणजे काय? तर वेक्टर अपॉन इट्स मॅग्निट्यूड. आणि ते या प्रकारे पण असं लिहिलं जातं. दिस इज द युनिट वेक्टर दॅट इज इक्वल्स टू वेक्टर अपॉन इट्स मॅग्निट्यूड. ओके, आता या ठिकाणी आपण त्याचं युनिट वेक्टर लिहिणार. दॅट इज इक्वल्स टू u bar upon mod of u bar 8 I cap plus 3 j cap minus k cap upon in root of 74 या प्रकारे. सो द युनिट वेक्टर इन द अपोजिट डिरेक्शन. मग याच्या अपोजिट डिरेक्शन म्हणजे काय? तर याचं साइन काय करणार? तर चेंज करणार, तिथे निगेटिव्ह घेणार आपण. ओके, सो द युनिट वेक्टर इन अपोजिट डिरेक्शन टू u bar is equals to -8 upon in root of 74 I cap plus in bracket minus 3 upon in root of 74 bracket complete j cap plus last 1 upon root of 74 k cap. This is the unit vector in opposite direction to u bar, which is equals to 8 I cap plus 3 j cap minus k cap. Okay. Next, write the order of the differential equation is equation येतो in root of 1 plus dy by dx bracket square is equals to d2y by dx square bracket raised to 3 by 2. आता इथे काय? तर इन रूट ऑफ इथे दिलेले स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडला जर आपण स्क्वेअर केला देन व्हॉट यू विल गेट हियर 1 प्लस हियर इज अ dy by dx bracket square is equals to d2y by dx square. इथे जर आपण स्क्वेअर केला आणि हे 2 साइन काय होणार? तर रूट साइन ते कट होणार आणि इथलं रूट साइन या ठिकाणी कट झालेलं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. देन यू विल गेट हियर द ब्रॅकेट क्यूब. देन व्हॉट इज द ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन इज अ 2. याची ऑर्डर किती आहे? तर 2 आहे. आणि डिग्री किती? तर 3 आहे. देअरफॉर विल आपल्याला काय विचारलंय फक्त इथे? तर ऑर्डर विचारली. Now see this is the solution. The order of a differential equation is
determined by the highest derivative present in the equation. Highest derivative कुठला आहे? The d2y by dx square. In this case, the highest derivative is a d2y by dx square, which is the second derivative of y with respect to x. So, the order of the given differential equation is 2. Now next, fourth one. Write the condition for the function f of x to be strictly increasing for all x belongs to set of real number. Okay. आपल्याला तो फंक्शन कसा असला पाहिजे? तो strictly increasing असला पाहिजे. Then what is that condition? For a given function f of x to be strictly increasing for all x belongs to set of real number, the derivative of the function f dash of x must be positive for all real values of x. Okay. In mathematics, the condition is, what is that? F dash of x is greater than 0 for all x belongs to set of real number of an. This means that the slope of the tangent line to the graph of the function is always positive, ensuring that the function is always rising as x increases. जसजसा x वाढणार तसं फंक्शनची व्हॅल्यू पण कशी झाली पाहिजे? तर इन्क्रीजिंग झाली पाहिजे. ओके. अँड दिस इज द कंडिशन फॉर द स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन फॉर x बिलॉंग्स टू सेट ऑफ a real number. Okay. And in this way we have completed question number 2. या व्हिडिओच्या आय बटनवर जर तुम्ही क्लिक केलं तर यापूर्वीचे तुम्हाला क्वेश्चन्स बघायला मिळतील. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. म्हणजेच काय तर सेक्शन बी चा माझा व्हिडिओ असणार आहे. त्यामध्ये आपण पुन्हा भेटूया. पर्यंत नमस्ते.